आज असंच फोन करण्यापेक्षा आपलं या व्हिडिओच्याद्वारे आपलं आत्मनिवेदन करावं असं मला वाटलं. काका, आज तुम्ही 80व्या वर्षात पदार्पण करत आहात. खरं तर विश्वास बसत नाही आहे. विश्वास का बसत नाही आहे याचं कारण काय माहिती आहे? कारण की तुम्ही आजसुद्धा एखाद्या कामासाठी इतका उत्साह असतो तुमच्यामध्ये की असा विश्वास वाटत नाही की तुम्ही 80व्या वर्षात पदार्पण करत आहात. एखाद्याने जर असं सेल्फ डिक्लेअर केलं ही बाब वेगळी आहे, किंवा प्रोफेशनली एखादा जण डिक्लेअर करतो रिटायरमेंट. आजकाल तर 58 वर्षामध्ये किंवा 60 वर्षामध्ये गव्हर्मेंटचं रिटायरमेंट डिक्लेरेशन. पण माणूस तोपर्यंत रिटायरमेंटच्या मानसिक भूमिकेत जात नाही जोपर्यंत तो सेल्फ डिक्लेअर करत नाही की मी रिटायर झालो आहे. आणि आज अखंड कामाचा स्रोत तुमच्या मागे आहे. तुम्ही सतत कामामध्ये कार्यरत असतात, म्हणून विश्वास बसत नाही आहे. तुमची जी व्यावसायिक आगेकूच तर जनमानसात प्रचलित आहेच आहे. तुम्ही सुरुवात कशी केली, किती आव्हानं तुमच्यासमोर होती. त्यावेळेस कोणाला वकिली व्यवसायात उतरायचं तर घराण्यात एखादा वकील असायला पाहिजे अशी एक समाजात अशी एक समजूत असायची. आणि नसेल तर तो काय वकिली करणार अशा पद्धतीचा म्हणायचा एक प्रघात होता. अशा सर्व आव्हानांना तुम्ही तोंड देऊन तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या बळावर आणि बुद्धिमत्तेच्या बळावर तुम्ही हे शिवधनुष्य पेललं आणि वकिली व्यवसायात तुम्ही नुसतंच वकिली व्यवसाय नाही केला, पण एक प्रथित यश वकील म्हणून पण कीर्ती मिळवली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही तुमची धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा मी माझ्या नजरेने बघत आलो आहे. कितीतरी पक्षकारांच्या बरोबरचे तुमचे संवाद, त्यांच्याबरोबरचा संपर्क. लहानपणी काही असे मला आठवतात की जे पक्षकार तुमच्याकडे येत गेले. मी लहान असायचो, दार उघडायचो. जसं की चंपालाल सेठ मुगदिया, श्री अजित भाटिया, हे दोघं तर आज जगात नाही आहेत. भगू काका, किडीची ती एक मावशी, असे शेतकरी, व्यापारी, असे सर्व स्तरामधले पक्षकार तुमच्याकडे येत असत. काही गोष्टी आमच्या कानावर जायच्या. आणि असे पण काही प्रसंग माझ्या लक्षात आहेत की बरेचसे गरीब, ज्यांच्याकडे अशी परिस्थिती पण नव्हती की तुमची तुटपुंजी फीस ते देऊ शकत नव्हते, तेवढे ते श्रीमंत नव्हते, तेवढी त्यांची ऐपत नव्हती, पण त्यांच्यावर अन्याय झालेला असायचा याची जाणीव तुम्हाला असायची. आणि त्या गरिबांसाठी तुम्ही कुठली पण फीस न घेता त्यांच्यासाठी लढलात. त्यांच्या केसेसमध्ये तुम्ही यश संपादन करून दिलं, त्यांना न्याय मिळवून दिला. असे कित्येक उदाहरणं मला आठवतात. नावानिशी आता इथे सांगणं शक्य नाही आहे, पण माझ्यासमोर ह्या स्मृती अजून ताज्या आहेत. काही केसेस तर तुम्ही 15-20 वर्ष लढलात. वैजापूरला डिस्ट्रिक्ट कोर्ट नव्हतं त्या काळात. औरंगाबादला तर हायकोर्ट, खंडपीठ पण नव्हतं त्या काळात. तुम्हाला मुंबईला जावं लागायचं. ते पण दिवस मला आठवतात. तुम्ही माझ्या लहानपणी तुम्ही कोटनीस जज होते, त्यांच्याबरोबर तुम्ही लॉन टेनिस खेळायला जायचे. काही वकिलांचा जथ्या, काही तुमचे इंटरेस्टेड असे जे कंटेम्पररीज होते त्यांच्याबरोबर तुम्ही लॉन टेनिस खेळायला काही दिवस गेले. ते मला चांगलं पक्कं आठवतं. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये तुमचं माऊलीमध्ये एक ऑफिस होतं, तिथे तुमच्या खुर्चीच्या वरती एक लॉन टेनिसची एक रॅकेट लटकवलेली असायची कव्हरमध्ये. आणि त्याचं मला नेहमी आकर्षण वाटायचं. मी उघडून बघायचो. ह्या वकिली व्यवसायात तुम्ही भरपूर नाव कमवलं. जसं तुम्ही बाहेरच्या पक्षकारांसाठी काम केलं, तसं तुम्ही घरच्या व्यक्तींसाठी, आप्तस्वकीयांच्या, नातेवाईकांच्या काही केसेसमध्ये तेवढंच तुम्ही लक्षपूर्वक काम केलं. आणि त्या केसेस तुम्ही सशर्तपणे काम करून त्या यशस्वी करून दाखवल्या. मग
ती कैलासवासी आपल्या अण्णांची केस असो की नानांची केस असो किंवा म्हटलं तर आपल्या समोरच्या जागेमध्ये रोहिल्याने आक्रमण केलेलं होतं. रोहिल्याने ती जागा पण तुम्ही शिताफीने मिळवली कोर्टाच्या माध्यमातून. तर केवळ म्हणजे कोर्टातल्याच गोष्टी आहेत असं नव्हे, पण काही कौटुंबिक आणि सामाजिक तंटे देखील तुम्ही न्यायाने सोडवले कोर्टात न जाता. कितीतरी जणांना अनमोल त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे कायदेशीर सल्ले तुम्ही दिलेले आहेत. अनेकांना जटिल समस्येतून तुम्ही सोडवलं आहे आणि अनेक बाबतीत आपल्या काळाच्या ओघात आपल्याला विसर पडेल, पण ज्याला आपण इंटँजिबल एफर्ट्स असं म्हणतो, म्हणजे ज्याची पैशाच्या स्वरूपात आपण मोजदाद करू शकणार नाही, पण त्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणणाऱ्या गोष्टी असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही सशर्तपणे काम केलं आहे, मेहनत केली आहे आणि ते यश त्यांना त्यांच्या जीवनात तुम्ही मिळवून दिलं आहे. तुमचं व्यक्तिमत्व एक अजातशत्रू, सज्जन, सद्विचारी, चाणाक्ष, काळाचा वेध घेणारा, प्रेमळ, मायाळू, सतत न्यायबुद्धीने वागणारा, समंजस, एकत्रित कुटुंब पद्धतीचा कट्टर समर्थक, धार्मिक आध्यात्मिक उंची गाठलेला, कर्तव्यपरायण, चौफेर अभ्यासू वृत्ती बाळगणारा, संयमी, पितृभक्त, संस्कृती आणि सभ्यता याचा उचित समन्वय गाठणारा, जनप्रिय, प्रतिष्ठित, उच्च विचारसरणी ठेवणारा, कुटुंबातील सर्व व्यक्तींबरोबर समान प्रेम करणारा, आदरातिथ्यशील, विनय आणि विवेकबुद्धी सदोदित समतोल ठेवणारा, व्यवसायातील मित्रांच्याबरोबर मैत्रीपूर्ण राहणारा, देवावर गाढ श्रद्धा असणारा, गुरूंच्याबद्दल नितांत निष्ठा ठेवणारा, स्वयंशासित, शिस्तप्रिय, दयाळू, कृपाळू, बंधुप्रिय, सदोदित सकारात्मक दृष्टिकोनाचा भोक्ता आणि स्वतःच्या आनंदमय कोशातून निरंतर झुळझुळ वाहणाऱ्या नितळ पाण्याचा झरा. तरीही हे शब्द मर्यादा घालतात इतके गुण मी तुमच्यात पाहत आलो आहे. केवळ आपल्या पित्याला आंतरिक समाधान द्यायचं म्हणून तुम्ही वैजापूरला राहिलात. तुम्ही औरंगाबादला किंवा शहराच्या ठिकाणी केव्हाही जाऊ शकत होतात. 2 वेळेस तुम्हाला जज होण्याची संधी आली, पण जज व्हायचं म्हणजे सरकारी नोकरीत जायचं आणि सरकारी नोकरी आली म्हणजे बदलीच्या ठिकाणी स्थलांतर करायचं. या परिस्थितीमुळे तुम्ही कधी ती स्वीकारली नाही आणि ह्या गोष्टीबरोबर दादांना सोडायचं किंवा वैजापूर सोडायचं या बाबतीत तुम्ही कधीही तडजोड करणं तुम्हाला कधी मान्य नव्हतं. मुळे घराण्याच्या एकत्रित कुटुंबाचा मानबिंदू आणि पाया मी तुम्हाला मानतो. माझे आजोबा कैलासवती दादा यांचा एकत्रित कुटुंबाचा अढळ विश्वास जणू तुमच्यासारख्या मनकवड्या असणाऱ्या माणसाने जपून ठेवला. त्यांच्या एकही सूचनेचा आणि इच्छेला तुम्ही डावललं हे मला तसूभर पण आठवत नाही. बरेचसे निर्णयाचे पाठबळ तुमचं असायचं, समोर दादांचा चेहरा असायचा, पण त्यामागे एक संपूर्ण अनकंडिशनल अशी एक मूक संमती असायची. एका रिटायर घरी बसलेल्या आजोबांना हे सर्व करणं काही शक्य होतं का? त्याच्यामागे पाठबळ असायला लागतं. त्यांना एकट्याला कधी शक्य नव्हतं, कारण गोष्टी घडायला अर्थव्यवस्था पण मजबूत असायला लागते, त्याचा सतत बेहिशोबी पुरवठा असायला लागतो, तसं नियोजन असायला लागतं. तुम्ही म्हणाल की हे मी का सांगतो आहे? तुम्ही केलेली पितृभक्ती किती खोलवर आणि आनंददायी समर्पणाची आणि त्यामागची त्यागाची होती ही आता मी मोठी झाल्यावर आणि कुटुंबाची धुरा सांभाळायला लागल्यावर एवढ्या वर्षात एवढ्या अनुभवात तर मला एवढं नक्कीच कळतं.
या सर्व वळणांवर तुम्हावर निर्व्याज असं प्रेम अनेकांनी केलं. मायेचा हात फिरवला. जसं आपल्या दादांची माया मिळाली तितकीच माझ्या आजी म्हणजे आईची आई कैलासवासी पळसकर आजी यांचं तर तुमच्यावर नितांत आदर प्रेम होतं. त्या तुमच्याशी कमी बोलत असत, किंबहुना त्या काळी जावयाशी कमी बोलायची प्रथाच होती. सर्व भावजया मेवणे यांचं प्रेम तुम्हाला लाभलं. वकील भाऊजी आणि काशीनाथराव या हाका मारण्यातलं प्रेम मी पाहत आलो आहे. सर्व बंधूंचं अगोदर भाऊला चहा द्या असं म्हणणं हे सर्व प्रेमाचं निदर्शक आहे. माझा लाडका आणि आदरणीय भाऊ संजूदादा तर त्याचं अर्ध आयुष्य तुमच्या सहवासात जगला आहे. तुम्ही हक्काने त्याला सक्षम केलं, वेळोवेळी दिशा दाखवली, शिकवलं आहे. राजू भैया आणि मी तर तुमचेच मुलं आहोत, पण संदीपला हळूच त्याच्या झोपल्यावर पोटावर हात फिरवून लाड केलेत. तसेच त्याच्या 11वी-12वीच्या कालावधीत तो वैजापूरला असताना वैचारिक तसेच राष्ट्रभक्ती, राजकारण यांची जागरूकता तुम्ही त्याला दिली आहे. तसे संस्कार तुम्ही त्याच्यावर केले. सचिन देव बर्मन असं तुम्ही प्रामाणिकपणे चिरंजीव सचिनला हाका मारल्या आहेत. सीमा सोडली तर सर्व बहिणींचे लग्न थाटामाटात आपल्या मूळ गावी वैजापूरला लावून दिलेत. स्थानिक असणं आणि बाहेर येऊन कामं करणं याच्यात फार मोठा फरक असतो. कार्यक्रम होण्याच्या पूर्वीचे नियोजन, त्याच्या जबाबदाऱ्या, कार्यक्रम झाल्यानंतर अनेक कामांचा निपटारा, ह्या गोष्टी सर्व स्थानिकाला बघायलाच लागतात. आणि हे कार्यक्रम सर्व कुठल्याही शंका मनात न येता एकत्रित दृष्टिकोनातून तुम्ही त्या पार पाडल्या. जेव्हा सर्व एकत्रित कुटुंबाचं विभक्त कुटुंबात रूपांतरण व्हायला लागलं तेव्हा तुमच्या मनातील अप्रकट निःशब्द घुसमट मी फार जवळून पाहिली आहे. फार दुःख झालं तुम्हाला त्यावेळेस. तसंच दिनांक 17 जुलै 1997 रोजी तुमचा ॲक्सिडेंट झाला. तुमचा पाय तुटला, हाड तुटलं, लोखंडी सळई बसवण्यात आली आणि त्या कालावधीत पुन्हा उभे राहून पुनश्च एकदा उभारीने पार्ट 2 तुमच्या व्यवसायाचा तुम्ही यशस्वीपणे पार पाडला. जसे एका सुंदर फुलपाखराला माहीत नसतं त्याची सुंदरता, त्याच्या इतकुशा मधुकण वेचण्याने तो कितीतरी फुलांना जन्म देत असतो आणि ही माती सुगंधित करीत असतो, तशी तुमची प्रसिद्धी परांगमुखता असलेलं जीवन आहे. आजच्या या शुभदिनी तुम्ही 80व्या वर्षात पदार्पण करत आहात. काका, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, प्रसन्नता लाभो, आत्मिक समाधान लाभो, जीवनात इति कर्तव्याचं सुख लाभो ही विधात्याला नम्र विनंती करतो. हॅपी बर्थडे टू यू काका. उद्धरलो, पूर्ण काम झालो ही भावना तुमच्यात लवकरात लवकर लाभो. पुनश्च दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना करतो. काका, माझ्या निजी जीवनात तर तुमचा खूप मौलिक वाटा आहे. तुमचे सतत आशीर्वाद मला लाभले आणि आहेत. मला घडवण्यात तुमचा तर सिंहाचा वाटा आहे. माझा अभ्यास कधी तुम्ही घेतलेला मला आठवतो. जसे की एकदा इंग्लिश ग्रामर तुम्ही घेतले होते, तसेच मराठी कवितांचे रसग्रहण कसे करतात हे तुम्ही एकदा भाऊ बोरकरांच्या कवितेच्याद्वारे मला समजून सांगितलं. आणि तुम्ही जे शिकवलं ते माझ्या लवकर लक्षात बसायचं. फारसा मार मी तुमचा खाल्ला नाही, पण चुका मात्र नेहमीच माझ्या तुम्ही दुरुस्त करत गेलात. तुम्ही नेहमीच सदाचार वृत्ती बाळगली. संतांचा सत्संग तर तुम्हाला अनेकदा झाला. दरवर्षी गरुडेश्वरला घेऊन जायचे तेव्हा आनंद व्हायचा. फक्त मला काश्मीर ट्रिपला घेऊन नाही गेलात त्याची एक खंत होती मला आणि संदीपला. पण असंच एके वर्षी तुम्ही मला ताडोबाला घेऊन गेले. आई, तुम्ही आणि मी 8 दिवस तिथे कुटीमध्ये राहिलो. तो क्षण माझ्यासाठी लाख मोलाचा मला वाटतो, कारण तुम्ही तुमच्या व्यवसायातील पूर्ण दिवस माझ्यासाठी देऊ शकलात. बहुतांशी निर्णय हे तुम्ही तुमचे कधी माझ्यावर लादले नाहीत, कधी मला दाबात घेतलं नाही. खिलाडूवृत्तीपणे मला माझे निर्णय घेऊ दिलेत. याउलट तुमच्या निर्णयात माझ्या मतांचा आदर देऊन वेळेप्रसंगी अंमलात आणलेत, त्याबद्दल मी मला भाग्यशाली समजतो. कधीही माझा तिरस्कार किंवा मला दाबात तुम्ही घेतलं नाही. माझ्या जीवनात अनेक चढउतार आले, पण तुमचा मॉरल सपोर्ट मला सतत लाभला. तुम्ही कधी खचला नाहीत, उलट उभारीच देत गेला.
त्याने माझा आत्मविश्वास वाढतच गेला. कोर्टाला जाताना तुम्ही जेवायला बसायचे तेव्हा तुमच्याबरोबर माझं जेवण झालं पाहिजे असा तुमचा आईला आग्रह असायचा. मला वाईट वळण लागू नये, तसेच मी सद्विचार करावा याच्यासाठी तुमचा कटाक्ष असायचा. तसेच लहान असलो तरी तत्त्वज्ञानांवर संवाद घालायला तुमची मोकळीक असे. तसे ज्ञान भांडार तुम्ही जमवले आणि मलाही लाभले. कधीही गावाला जायचे असेल तर बस सुरू होऊन दिसेनाशी होईपर्यंत तुम्ही बस स्टँडवर थांबायचे. अनेकदा अंबाल्याहून परतताना आम्हाला घ्यायला मनमाड रेल्वे स्टेशनपर्यंत तुम्ही प्रवास करत आलात. मला कल्पनाही नाही मी तुम्हाला किती आनंद देऊ शकलो, पण मी मात्र खात्रीशीर तुम्हाला सांगत आहे की तुम्ही माझ्या जीवनात आभाळभर आनंद निर्माण केलात. तसे सातत्याने आशीर्वाद दिलेत, ज्यामुळे मी या गोष्टींचा अधिकारी होऊ शकलो. तुम्ही सर्व हट्ट माझे पुरवलेत, कशाचीही मला कमतरता होऊ दिली नाही. म्हणूनच पुन्हा एकदा म्हणून की इति कर्तव्याचं सुख तुम्हाला लवकरात लवकर लाभो एकच विचारायचं धाडस करावंसं वाटतं. काका, आता काय मिळवायचं राहिलं? मला तर वाटतं ही सर्व काही तुम्हाला मिळालेले, तुम्ही पूर्ण काम झालेले आहात, उद्धरलात. तुमचं असं काही साध्य करायचं राहिलं आहे असं मला वाटत नाही. माझी एकच तुमच्या चरणी प्रार्थना आहे की तुम्ही आता मला सेवेची संधी द्या. खूप झालं, भरपूर कष्ट झाले आणि तुम्ही असं अजिबात समजू नका की तुम्हाला काही काम नसणार आहे. बसून तुम्हाला आजारपण येईल किंवा काही तुम्हाला होईल असं काही नाही. माझ्याकडे कामांची तुमच्यासाठी लिस्ट तयार आहे. काका, आता कुठेतरी थांबलं पाहिजे. किमान पातळीवर हे वैजापूरला कोर्टात जाणं थांबलं पाहिजे. तुम्ही वैजापूर सोडून द्या आणि या बरं पुण्याला. तशी योजनाच करायची आपल्याला. लिस्टमध्ये माझ्या अशा गोष्टी आहेत की तुम्हाला अगदी आवडणाऱ्या आहेत. तुमची ती एक बकेट लिस्टच समजा. सर्व वेदांचा उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी सर्व ग्रंथसंपदा तयार आहे. गीतेचा सार मातृभाषेत आम्हाला अजून तुम्हाला सांगायचं आहे. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता आम्हाला शिकायची आहे. भरपूर गोष्टी आहेत. वकिली व्यवसायाला जसं मन लावावं लागतं तसे त्यातून बाहेर येण्यासाठी मन काढावं पण तर लागणार आहे. काका, करून टाका हा निश्चय आणि तारीख कळवा. मला डिक्लेअर करा की इथून पुढे मला माझी वकिली मी स्वखुशीने संपुष्टात आणली आहे. त्या दिवसाची मला वाट आहे. पुनश्च जीवेत शरद शतम. हॅपी बर्थडे टू यू. लवकर या. थँक्यू.